नमस्कार. आज मी मस्त असा ह्या रेशनच्या तांदूळाचा आणि मुगाच्या डाळीचा मस्त असा नाश्ता बनवणार आहे. तर त्यासाठी मी हे रेशनचे तांदूळ घेतलेत 1 वाटी आणि मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी. तर हे दोन्ही मी 2 तास भिजवून घेतलेले. त्याचं पाणी काढून टाकायचं आपल्याला हे वरचं सगळं आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. वाटताना दोन्ही एकत्र गेलं तरी चालेल. तर दोन्ही डाळीतले मी पाणी ओतून काढलेले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर आपल्याला जिरे आणि हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या. मिरची आणि ते वाटून झाले. आता यातच आपल्याला हे डाळ आणि तांदूळ पण वाटून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकायचं. आता हे आपलं डाळ तांदूळ वाटून झालेले. जास्त पातळ हे मिश्रण करायचं नाही कारण आपल्याला हे वापरून घ्यायचे. आता उरलेलं डाळ तांदूळ आपण वाटून घेऊ. दोन्ही डाळी व्यवस्थित वाटून झालेल्या आहेत. किसलेला कोबी टाकलाय, 1 मोठी वाटी आणि 1 मीडियम साईजचा बटाटा. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण वाटताना फक्त जिरे आणि मिरची वाटलेली. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. थोडी कोथिंबीर टाकायची, थोडी धना पावडर टाकायची, थोडी हळद. चांगलं मिक्स करायचं. गरज पडली तर थोडंसं पाणी टाकायचं. पण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. आता हे आपलं बॅटर एकाच डब्यामध्ये वाफवता येणार नाही. आपल्याला हे 2 भागामध्ये करून घ्यायचं. याच पिठाचे तुम्ही छोटे छोटे पॅनकेक सुद्धा बनवू शकता. तर यामध्ये आपल्याला पाव चमचा इनो टाकायचा आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता इथं अगोदरच मी या डब्यामध्ये हे वाफवून घ्यायचे म्हणून थोडंसं तेल लावले आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकले. आता हे बॅटर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. इथे मी कढईत अगोदरच पाणी तापवायला ठेवलेले. आता हे आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. आता आपण चेक पुढे वाफवून निघले का? मस्त असे वाफवलेले. फक्त 10 ते 12 मिनिटे लागले हे वाफवून घेण्यासाठी. आता हे आपण काढून घेऊ. आता हे वाफवलेले बॅटर आपलं थंड झालेले. आता आपण ते कट करून घेऊ. आता मी ह्या कापणीचा आकार कापून घेतलेला आहे. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही तो आकार कापून घ्या. तर हे डब्यातल्या वड्या सगळ्या मी कापून बाजूला घेतले. आता आपण तव्यावरती तेल टाकून शॅलो फ्राय करून घेऊ. हे तव्याला तेल लावून घ्यायचं आणि ह्या वड्या आपल्या याच्यावरती भाजून घ्यायच्या. किंवा तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता थोड्या तेलामध्ये. वरची बाजू उलटण्या अगोदर आपल्याला थोडंसं वरती तेल लावून घ्यायचं. आता मस्त आपल्या ह्या वड्या दोन्ही बाजूने तांबूस रंगावरती भाजलेल्या आहेत. आपण त्या काढून घेऊ. आता इथे मी काही अशा तळून पण बनणार आहे. थोड्याशा तेलामध्ये मंद गॅसवरती आपल्याला तळून घ्यायच्या. आता खालची बाजू गॅसची आपल्याला भाजून घ्यायची. तर या दोन्ही बाजूने आपल्या वड्या छान भाजलेल्या आहेत. आता आपण हे काढून घेऊ. मस्त आपला हा कोबीचा आणि डाळ तांदूळाचा नाश्ता तयार आहे. हा काय मी फक्त तव्यावरती भाजून घेतलेला आहे आणि हा मी तळून घेतलेला आहे. तुम्हाला जो आवडेल त्या पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता. श्वास बरोबर, दह्याबरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर.